वटसावित्रीची कथा ही भारतीय संस्कृतीतील पती पत्नीच्या अतूट प्रेमाचे, निष्ठेचे आणि दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि पातिव्रत्याच्या बळावर यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या महासती सावित्रीची कथा आज आपण ऐकूया. मद्र राजा अश्वपती याला मूलबाळ नव्हते. त्याने अपत्य प्राप्तीसाठी 18 वर्षे सावित्री देवीची कठोर तपश्चर्या केली. देवीने प्रसन्न होऊन त्याला एक तेजस्वी कन्या दिली. देवीच्या कृपेने जन्मली म्हणून तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री मोठी झाल्यावर इतकी रूपवान आणि बुद्धिमान झाली की तिच्याशी विवाह करण्यास कोणीही धजावेना. शेवटी राजा अश्वपतीने सावित्रीला स्वतःचा पती स्वतः निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने राजवाडा सोडला आणि ती योग्य वराच्या शोधात निघाली. एका तपोवनात तिला धुमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा सत्यवान भेटला. धुमत्सेनचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतल्यामुळे तो आपल्या कुटुंबासह जंगलात आश्रमात राहत होता. सत्यवान अत्यंत गुणी, मातृपितृभक्त आणि सदाचारी होता. सावित्रीने त्यालाच आपला पती मानले. सावित्री जेव्हा परत आली तेव्हा देववर्षी नारद तिच्या वडिलांच्या दरबारात उपस्थित होते. सावित्रीने सत्यवानची निवड केल्याचे सांगताच नारद मुनी चिंतातूर झाले. त्यांनी सांगितले, सावित्री, तुझी निवड उत्तम आहे, परंतु सत्यवान अल्पायुषी आहे. आजपासून ठीक 1 वर्षाने त्याचा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकून राजा अश्वपती घाबरला आणि त्यांनी सावित्रीला दुसरा वर निवडण्याची विनंती केली. पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती. ती म्हणाली, कन्या एकदाच दान केली जाते आणि पतीची निवडही एकदाच होते. अखेर सावित्री आणि सत्यवानचा विवाह झाला. सावित्री आपले सर्व राजवैभव सोडून जंगलात सत्यवानसोबत राहू लागली. नारद मुनींनी सांगितलेला तो भयंकर दिवस जवळ येत चालला होता. सत्यवानच्या मृत्यूला अवघे 3 दिवस उरले असताना सावित्रीने त्रिरात्र व्रत, 3 दिवस उपवास आणि कठोर साधना सुरू केले. सासरे धुमत्सेन आणि सासू यांनी तिला एवढे कठीण व्रत न करण्याचा सल्ला दिला, पण सावित्रीने आपले व्रत पूर्ण केले. 4थ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमेला सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला. सावित्रीला माहीत होते की हाच तो दिवस आहे. तिने सासऱ्यांची परवानगी घेतली आणि तीही सत्यवानसोबत जंगलात गेली. जंगलात लाकडे तोडत असताना अचानक सत्यवानच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. तो अत्यंत थकला आणि सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेला. काही वेळातच तिथली हवा बदलली आणि सावित्रीला समोर साक्षात यमराज उभे असलेले दिसले. यमराज सत्यवानच्या शरीरातून त्याचा अंगठ्या एवढा जीव प्राण घेऊन दक्षिण दिशेला निघून गेले. पतीचे प्राण जाताच सावित्री शांत बसली नाही. ती यमराजाच्या मागे मागे चालू लागली. यमराजाने तिला थांबवले आणि सांगितले, हे मर्ते स्त्री, तुझे आणि सत्यवानचे पृथ्वीवरील नाते संपले आहे. आता तू मागे फिर. यावर सावित्रीने अत्यंत मधुर आणि बुद्धिमत्तेने भरलेले उत्तर दिले, जिथे माझा पती जातो तिथे जाणे हे माझे कर्तव्य आहे. पतीच्या मागे जाण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. सावित्रीची वाणी आणि तिची भक्ती पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला सत्यवानच्या प्राणांशिवाय कोणतेही 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने आपल्या बुद्धीचा वापर करून खालीलप्रमाणे वर मागितले. पहिला वर, माझे सासरे धुमत्सेन यांची गेलेली दृष्टी परत यावी आणि त्यांना त्यांचे गमावलेले राज्य परत मिळावे. यमराजांनी तथास्तु म्हटले. दुसरा वर, माझ्या वडिलांना 100 पुत्र व्हावेत, जेणेकरून त्यांचा वंश पुढे चालेल.
यमराजांनी हा वरही दिला. तिसरा वर, मला सत्यवानपासून 100 यशस्वी आणि पराक्रमी पुत्र व्हावेत. यमराजांनी घाईघाईत या तिसऱ्या वरालाही तथास्तु म्हटले आणि पुढे निघू लागले. पण सावित्री तिथेच उभी राहिली. तिने यमराजांना मोठ्या आदराने आठवण करून दिली. हे यमराज, आपण मला 100 पुत्रांची माता होण्याचा वर दिला आहे, पण माझ्या पतीच्या प्राणांशिवाय मी माता कशी बनू शकेन? तुमचा हा वर सत्य करण्यासाठी तुम्हाला माझ्या पतीचे प्राण परत करावेच लागतील. सावित्रीच्या या अचाट बुद्धिमत्तेने, चातुर्याने आणि अलौकिक पातिव्रत्याने यमराज थक्क झाले. एका स्त्रीने मृत्यूच्या देवतेलाही आपल्या भक्तीने आणि युक्तीने पराभूत केले होते. यमराज हसले आणि त्यांनी सत्यवानचे प्राण मुक्त केले. त्यांनी सावित्रीला आशीर्वाद दिला की तुझा पती दीर्घायुषी होईल आणि तुम्ही दोघे आनंदाने राज्य कराल. सावित्री जेव्हा परत आली तेव्हा सत्यवान एका वडाच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत पडला होता. सावित्रीने जवळ येताच तो झोपेतून जागे व्हावे असा जिवंत झाला. वडाच्या झाडाने या संपूर्ण प्रसंगाची साक्ष दिली होती आणि सावित्री येईपर्यंत सत्यवानच्या शरीराचे रक्षणही केले होते. तसेच वडाचे झाड हे दीर्घायुष्य आणि अक्षयतेचे प्रतीक मानले जाते. या कथेमुळेच दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला हिंदू महिला वटसावित्रीचे व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याला सुताचे धागे गुंडाळतात आणि सावित्रीसारखेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतात. ही कथा आपल्याला शिकवते की दृढ निश्चय, बुद्धिमत्ता आणि निस्सीम प्रेम यांच्या बळावर माणूस अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो. काय मग, आवडली ना सत्यवान आणि सावित्रीची कथा? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.